नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. लहुजी विद्यार्थी संघ नागपूरच्या विद्यार्थिनी कुमारी कांचन विजय वानखेडे हिची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाईपदी निवड झाल्याबद्दल आनंद मेडिकल स्टोअर, प्रथम माळा, महाराज बाग रोड, बर्डी येथील लहुजी विद्यार्थी संघाच्या कार्यालय आणि क्लासरूममध्ये मान्यवरांच्या हस्ते नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहुजी विद्यार्थी संघाचे मार्गदर्शक प्रभाकर शिंदे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय विशाल पोळकर यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून पंजाब नॅशनल बँकेचे सिनियर मॅनेजर प्रशांत अवसरे, उमरेड पंचायत समितीचे वरिष्ठ लिपिक राजू खडसे आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू वानखेडे यांनी कांचनताईच्या यशाचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहुजी विद्यार्थी संघाचे राज्याध्यक्ष इंजिनियर रवींद्र खांडेकर यांनी केले. कांचनने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळवले आहे. ती संघातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे, असं खांडेकर यांनी म्हटलंय. सत्कारमूर्ती कुमारी कांचन वानखेडे हिने आपल्या मनोगतात लहुजी विद्यार्थी संघाचे आणि सर्व मार्गदर्शकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश लोखंडे, सचिन बावणे, नितीन खडसे, देवनाथ बावणे, मधुकर बावणे, कविता टाकतोडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे म्हणाले की आजचा दिवस लहुजी विद्यार्थी संघाच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. आपल्या कांचनताईनं खाकी वर्दी घालून दाखवून दिलं की लहुजींचा वारसा जिवंत आहे. संघर्षातूनच कर्तृत्व जन्माला येतं. कांचननं 18 विश्व दारिद्र्यावर मात करून पोलीस दलात प्रवेश केला. तिचं हे यश फक्त तिचं नाही तर समाजातील प्रत्येक वंचित होतकरू विद्यार्थ्यांचं आहे. मी सर्व पालकांना विनंती करतो, आपल्या मुलामुलींना शिकवा. लहुजी विद्यार्थी संघ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कांचनताई, तू फक्त पोलीस नाही तर आमची अस्मिता आहेस, असं उद्गार काढले. मार्गदर्शक पी.आय. विशाल पोळकर म्हणाले की कांचन वानखेडे हिचं यश म्हणजे जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीचं फळ आहे. पोलीस दलाला आज एक कर्तव्यदक्ष, संवेदनशील अधिकारी मिळाली आहे. कार्यक्रमाचं संचालन रिंकू ससाणे यांनी केलं तर आभार योगेश वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमात संघाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंटेंशन ध्यान में रखते हुए लहुजी विद्यार्थी संघ की जो टीम है वो टीम काम करती है. इस लहुजी विद्यार्थी संघ की जो स्टूडेंट है कांचन, आज उस कांचन का मुंबई पुलिस में सिपाही इस पोस्ट के लिए सिलेक्शन हुआ तो बच्ची को हमने अप्रिशिएट करना चाहिए. उस पॉइंट ऑफ व्यू आज हम सब लोग यहाँ पे गैदर्ड हुए. फर्दर कांचन के माध्यम से बाकी बच्चों को प्रेरणा मिले और कांचन के फुटप्रिंट पे और भी बच्चे आगे आए और भी गवर्नमेंट सर्विसेज में उनका रिक्रूटमेंट हो. यही लहुजी विद्यार्थी संघ के माध्यम से जो एस्पिरेंट है उनको हमारी तरफ से शुभेच्छाएँ हैं. फर्दर लहुजी विद्यार्थी संघ, ये संघ उन बच्चों के लिए भी काम करता है जो बच्चे आगे में कुछ करना चाहते हो, तो इंजीनियरिंग में हो, मेडिकल में हो या फिर और भी कोई फील्ड में हो, लॉ में हो, अगर आप अपना करियर बनाना चाहते हो तो आपको एक प्रॉपर डायरेक्शन देने का काम लहुजी विद्यार्थी संघ करता है. दोस्तों, मैं बता दूं, लहुजी विद्यार्थी संघ को मैंने तब ज्वाइन किया था जब मैं एक स्टूडेंट था. आज इसी लहुजी विद्यार्थी संघ में मैं एक टीचर करके भी काम कर रहा हूँ. तो जब मैं स्टूडेंट था तब मुझे इस संघ की बहुत सारी बातें अट्रैक्ट करती थी और उस बातों को ध्यान में रखते हुए मैंने लहुजी विद्यार्थी संघ को ज्वाइन किया. आज लहुजी विद्यार्थी संघ के माध्यम से हम लोग हर एक सेक्शन के ऊपर काम कर रहे हैं. जो छोटे बच्चे हैं स्टैंडर्ड 6 से लेके 10 तक हम उनके ऊपर भी काम कर रहे हैं. जो बड़े बच्चे हैं स्टैंडर्ड 11 से लेके 12 तक और 12 से लेके ग्रेजुएशन तक, इन बच्चों के ऊपर भी हम लोग काम कर रहे हैं. उनकी जो एंट्रेंस एग्ज़ाम होती है, लाइक उनको अगर इंजीनियरिंग के लिए जाना है तो JEE की एग्ज़ाम देना पड़ेगा, MST-CT की एग्ज़ाम देना पड़ेगा. उनको अगर मेडिकल के लिए जाना है तो उनको नीट की एग्ज़ाम देना पड़ेगा, MST-CT का बायो ग्रुप देना पड़ेगा, समझे. तो ऐसे सारे एंट्रेंस एग्ज़ाम के लिए भी हम लोग उनको निःशुल्क तौर पे यहाँ पे मार्गदर्शन देते रहते हैं. उनके लिए अलग अलग वर्कशॉप भी हम लोग यहाँ पे ऑर्गेनाइज करते रहते हैं. जल्दी हमारा MPC UPSC का प्री फाउंडेशन कोर्स भी यहाँ पे लॉन्च होने वाला है, समझे. तो लहुजी विद्यार्थी संघ के माध्यम से हम लोग स्टूडेंट को एम्पावर करने का काम कर रहे हैं. और भी बहुत सारी बातें लहुजी विद्यार्थी संघ के बारे में, तो बाकी के जो माध्यम हैं वो सब उसके बारे में बातचीत करेंगे. तो मैं अपने 5 मिनट भाषण को केपी विराम देता हूँ. जय हिंद, जय भारत, जय हिंद. ह्या गोष्टी करत असताना स्वतःमध्ये एक काय म्हणतात डिसिप्लिन इन द सेन्स तुमचं सकाळी उठणं हे ठराविकच पाहिजे.
तुमचं जेवण जे आहे ते ठराविक वेळेवरच पाहिजे, तुमची झोप जी आहे ती ठराविक वेळेवरच पाहिजे. याला म्हणतात डिसिप्लिन. हे डिसिप्लिन जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही परीक्षेला अचीव करणं तुम्हाला शक्य नाही. आता बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं जातं की फार कठीण आहे, इंग्लिश फार कठीण असते किंवा मॅथ फार कठीण असते, तुमचं इंटरव्ह्यूज हे इंग्लिशमध्येच होतात, विशेषतः लक्षात जर पाहिलं तर UPSC लेवलचे. परंतु आता असं काही राहिलं नाही. तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे, तुम्ही तुमच्या स्वभाषेतून देऊ शकता, तुमचा इंटरव्ह्यू स्वभाषेतून देऊ शकता. अशा प्रकारचा आता सवलती सुरू झालेल्या आहेत. आता हे करत असताना बघा आपल्याला फार वेळा आपल्याला काय म्हणतो ना आपण त्याला काहीतरी करायचं नसलं की काहीतरी बहाणे सुचतात. काहीतरी करायचं नसते तर काहीतरी बहाणे सुचतात. सगळ्यात आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात भयंकर जर प्रॉब्लेम असेल तर तो असा आहे की माझी परिस्थिती गरीब आहे, माझी परिस्थिती गरीब आहे, मी काही शिकू शकत नाही आणि मी ते कॉम्पिटिशन काही करू शकत नाही. तिथे तो ठरला असं समजून जायचा, तो तिथेच काही करू शकत नाही असं समजून जायचं. परिस्थिती कशीही असो, सरांनी उदाहरण सांगितलं, स्लम एरियामधून ते बाहेर आले. स्लम एरियामध्ये असताना पोलिसांचा दृष्टिकोन स्लम एरियाकडे बघण्याचा असा असतो की त्याला पोलिसाला त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये क्रिमिनल दिसतो. तो एरिया तसा असतो किंवा त्या भागातली जी घनता असते, डेन्सिटी जी असते क्राईमची, ती बघता पोलिसांचा दृष्टिकोन बदलला जातो. अशा परिस्थितीतूनही ते बघा आता कुठल्या पदावर आहेत, या पदावर जाणं ते सहज सोपं नाही आहे. बघा स्लम एरिया, गरीब परिस्थिती, परंतु त्यांनी जर त्यावेळेस जर म्हटलं असतं नाही माझी कंडिशन नाही बरोबर, माझे असं वाटतं. कारण काय आहे विदाऊट अभ्यास कोणीही समोर येऊ नाही शकत. आता त्या मुलीला माहिती आहे तिने किती त्या 1600चं किती मारलं असेल, 800 मीटर कोणाला 800 मीटर असतं, 100 मीटर 800 मीटर एवढा फेक वगैरे वगैरे. तर सर्टिफिकेट काय नव्हतं तिला, सोसायटी काय नव्हतं. परंतु तिला माहिती आहे का तिने त्या 800 मीटरसाठी किती ती धावली असेल, किती मेहनत केली असेल, किती काय केली असेल. आता मी पण जसं म्हणजे एक्झाम देतो, मी पहिले UPSC ट्राय केली, UPSC 2 एक्झाम क्रॅक केल्या. CDS म्हणजे कंबाईंड सर्व्हिसिंग आमच्या मिळतात 2 वेळा क्रॅक केल्या. आणि एक वेळा मला SSB भोपाळ भेटला होता आणि एक वेळा SSB अलावा. परत काय मला जे असं काही तुम्ही सांगणं मला नव्हतं. सर रवी सर, मला रवी सर मला त्यावेळेस जर भेटले असते तर ते तिला तरी आज मेजरच्या वरच्या पोस्टवर आलो इंडियन आर्मी. परंतु त्यावेळेस तो भेटला नाही, तो सांगायला पण नव्हतं का म्हणजे काय असेल. तरी स्वतःच मी प्रिपेअर करू आपण केलं आणि कॉम्पिटिशन एक्झाम लावली आणि खूप सारे एक्झाम्स वगैरे क्रॅक केल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया माहिती आहे ठीक आहे, ती पण एका मार्गात राहिली होती. नाही का तिथे ग्रेड ऑफिसर राहिलो. नंतर तरी पण आधी पंजाब सिनियर मॅनेजर फॉरेन इन्चार्ज म्हणजे जे वर्ल्डचे जे हे येते पैसे वगैरे तिथे माझ्या हातूनच येतात इंडियामध्ये. ट्राय करत राहतो का नवीन वस्तू शिकू आणि आपल्या कास्टच्या मुलांना काहीतरी वेगळा देऊ, काहीतरी एक्झामच्याबद्दल सांगू का तुम्ही लोक अभ्यास करा. अभ्यास नाही करणार तर काहीच नाही मिळेल. विदाऊट अभ्यास काहीच नाही. तुम्ही लोक कुठे पण नाही जाऊ शकत, टिकू नाही शकत. कारण कॉम्पिटिशन जमाना एवढा काय की मार्क जास्ती आपण 80-90 मार्क असतात मुलांना. असं वाटायला खूप मोठा आहे म्हणजे अचीव केलेलं आहे, तर ते काही नसतं. जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन एक्झाममध्ये जाता जेव्हा अर्धा मार्क 0.25 ते पण त्याच्यामध्ये गेलेला वाटतं. तुम्हाला माहिती असेल कॉम्पिटिशन एक्झाम काय असते. जेव्हा 0.25% जेव्हा त्याला जास्त असते आणि आपल्याला कमी राहतात अर्धे मार्क, तेव्हा मला कळते का नाही साला अभ्यास केला असतं तर अजून अभ्यास करायला पाहिजे. आणि मी एकाच्या लागलेलं नाही आहे, कमसे कम 50 एक्झाम दिला असेल. 50पैकी म्हणजे 40 एक्झाम तर फेल झालं. म्हणजे फेल म्हणजे काय तुम्ही सांगणार नव्हतं, काही माहितीच नव्हतं काय असते. आता हे सरांनी उपक्रम चालू केलेला आहे इंग्लिश. जेव्हा ते मोठ्या पोस्टवर जाता ना ते फक्त तुमचं आणि इंग्लिशमध्येच हे घेतलं जातं, इंटरव्ह्यू घेतलं जातं. आणि तुम्ही तिथे म्हणजे तुम्हाला हॅकिंग प्रॉब्लेम आला तर तुम्ही म्हणजे त्यांच्यासमोर ते तरच फेल करू शकता. कारण कॉम्पिटिशन एक्झाम कशी आहे, 1 मार्क अर्धा मार्क हे खूप येतात. माझ्या मुलीला माहिती आहे किती वेळा ते अर्ध्या मार्काने एका मार्काने झाली असेल. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा, कॉम्पिटिशन एरिया सरांनी मी सांगत तसं पुढे वॅकन्सीज वगैरे आल्या तुम्ही हे करा. SSB
SC ट्राय करा, CBS ट्राय करा, आता होतच नाही. पण अभ्यास करा. अभ्यासाला कुठेही सोडू नका, कारण की आपला जो समाज आहे तो झोपडपट्टीचा आहे. मी पण झोपडपट्टीतून आलेलो आहे. व्यक्तिगतांची झोपडपट्टी माहिती तुम्हाला, आमच्या इकडे फक्त क्रिमिनल्स हेच पैदा व्हायचे. म्हणजे आमचं तो म्हणजे तसंच होतं ॲज कम्पेअर टू. मी हे नाही सांगत कारण मी खूप मोठ्या याच्यातून आलो, कारण कसं वाटायचं नाही म्हणजे काहीतरी म्हणायला पाहिजे किंवा पोलीसवाले आपल्याला चालायला काम करतो. आणि जेव्हा मी इथे गेलो होतो कारण चेन्नईमध्ये हे होतं तेव्हा त्याला डिमोडेशन झालं होतं, कॅशमध्ये नाही रोडबंदी. त्यावेळी माझं 2 गनमॅन पाहिजे होतं जे पोलीस स्लममध्ये असताना की आम्हाला म्हणजे असं समजायचं तुम्ही झोपट्टी सांगा ना, तर पोलीसवाले जर बोलला तर तरीका वेगळाच राहतो. सॉरी सर, तर तुम्ही रिअलिटी सांगू. आणि जेव्हा 2 गनमॅन पाहिजे जर फिरत होते त्यावेळेस मला असं वाटलं तर नाही मी लाईफमध्ये काहीतरी कमवलं. तर जसं मी येऊ शकतो त्या स्लम एरियामधून, माझी मी इच्छाशक्ती होती का नाही मला साहेब बनायचं, मला साहेब बनायचं नेहमी हो. माझे वडील मला नेहमी म्हणायचे यार कुछ नहीं कर सकते आपण, मला नाही बाबा कुछ कमी कर सकते, आगे बढ़ सकते आपण. बस माणसाला फक्त हे पाहिजे, अंदरून आग पाहिजे का मी काहीतरी करू शकतो. नो गेट विदाऊट पेन ध्यान ठेवा. तुम्ही जे आहे असं जर काहीतरी वाटलं पाहिजे का नाही मी एक्झाम क्रॅक करू शकतो. समोरवाला कोणताही व्यक्ती एवढा हुशार नसतो नाही, त्याला किंवा डोळे राहते. तुम्ही रट्टे म्हणजे करू नका, आपण पण फेस करून जातो. परंतु वेळेवर तुम्ही कसे खेळाल ते इम्पॉर्टंट आहे. ठीक, बस मी एकच हे करतो. आता तुम्ही अभ्यास करा. आता हे बघा ही मुलगी आता किती किंवा जॉईनिंग वाटतं वेळ आहे ना, मेडिकल कसं झालं माझं मुंबईला जॉईनिंग आहे. मुंबई पोलीस पुढे तिथेच आहे का नागपूर नाही ते हेडक्वार्टरला पोलीस टाकते. जर सोडीचं मस्त वेळ नक्की हां ठीक आहे चला. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.